गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभ सकाळ। आज आपण जाणार आहोत युनिव्हर्सल स्टुडिओ बघायला। आज मी तुम्हाला युनिव्हर्सल स्टुडिओ मध्ये काय बघायचं, कसं बघायचं ते सविस्तर सांगणार आहे। युनिव्हर्सल स्टुडिओ हे एक अम्युजमेंट पार्क असून तिथे वेगवेगळ्या राईड्स आहेत। त्यातल्या चांगल्या व महत्त्वाच्या राईड्स आपण कव्हर करणार आहोत। आता आम्ही सिंगापूर मॉल मध्ये आहोत। हे जगातलं सर्वात मोठं शॉपिंग डेस्टिनेशन आहे। युनिव्हर्सल स्टुडिओ हे सांतोसा आयलंड वरती आहे। तिथे या ग्रीन कलरच्या मेट्रोने जाता येते। आम्ही रिटर्न तिकीट काढून मेट्रोत बसलो। मेट्रोचा प्रवास हा फारच निसर्गरम्य होता। 10 मिनिटातच आम्ही पोहोचलो। युनिव्हर्सल स्टुडिओच्या बाहेर हा इंस्टाग्राम फोटोचा स्पॉट आहे। गेट मधून प्रवेश करतात उजव्या बाजूला लागते अमेरिकन स्ट्रीट। तिथे स्वागतालाच उभी होती पॉपकॉर्नची लाल गाडी। गरमागरम पॉपकॉर्न खाताना थोडे तिथले डायनोसॉरला पण चारले। हे आहे मिनियन लँड। याचे नुकतेच ओपनिंग झालेले आहे। इथली राईड करून आम्ही पुढे निघालो। यानंतर मला रोलर कोस्टरवर बसायचंय। सुरुवातीला या लाल ड्रॅगनच्या रोलर कोस्टरची मी निवड केली। ड्रॅगनच्या शेपटीकडे शेवटच्या खुर्चीवर मी बसलोय। 2 मिनिटात उलट पालट फिरवून ही राईड संपली। आता मी फार आवे हा 3D ॲनिमेशन शो बघणार आहे। आत गेल्यावर आम्हाला हे स्पेशल हिरवे चष्मे दिले। प्रसिद्ध ॲनिमेशन कॅरेक्टर श्रेक व त्यांच्या मित्रांचा हा शो आहे। आत गेल्यावर कळले हा 3D नसून 7D शो आहे। इथे श्रेकचा मित्र गाढव याचा पण टेडी ठेवलेला आहे आणि त्याच्या वरच्या रॅक मध्ये आहे श्रेकचा टेडी। ऊन जरा जास्तच आहे म्हणून आईस्क्रीम मागवलं। इथे सुंदर डेकोरेट केलेले आईस्क्रीम मिळते। आता आम्ही जुरासिक पार्कचे द लॉस्ट वर्ल्ड बघायला आलोय। इथे डायनोसॉरची थ्रिलिंग राईड करायला मिळते। त्याच्या शेजारीच आहे इजिप्शियन वर्ल्ड ही राईड। द ममी या पिक्चर मधील सर्व भूतावळ इथे आपल्याला बघायला मिळते। ही राईड थ्रिलिंग व खूप ऑथेंटिक आहे। बाहेर गेटवर इजिप्शियन कल्चर शो सुरू होता। युनिव्हर्सल स्टुडिओ मधील सायक्लॉन ही सर्वात डेंजरस राईड आहे। ही राईड करण्यापूर्वी तुमचे सगळे फिजिकल चेकिंग केले जाते। त्याचे सर्व नियम इथे लिहिलेले आहेत। आत जायला 1 तासाचे वेटिंग होते म्हणून कोका कोला सोबत घेतला। या लांब लचक रोलर कोस्टरवर उलट पालट फिरवतात, खाली डोकं वर पाय लटकवतात। पण मला अशा थ्रिलिंग राईड करायला खूप आवडते। इथे असलेल्या वेगवेगळ्या शॉपिंग सेंटर मध्ये ॲनिमेशनच्या वस्तू मिळतात। इथल्या मुलांना ॲनिमेशन कॅरेक्टरचे भारीच वेड आहे। रंगीबेरंगी सॅग व खेळणी बघून मी बाहेर आलो। इथे गरमी लय आहे म्हणून थंडा मतलब कोका कोला। आता आम्ही सायफाय सिटी मध्ये आलोय। सुप्रसिद्ध ॲनिमे कॅरेक्टर ट्रान्सफॉर्मर याची राईड नक्कीच करा। इथून सरळ गेल्यावर लागते अमेरिकन सिटी सेंटरची रेप्लिका। दिवसभर युनिव्हर्सल स्टुडिओ मध्ये पायपीट करून दमलोय। लोकांची गर्दी पण कमी झालेली आहे। आता लाईट ॲक्शन कॅमेरा शो बघायचा आहे। हॉलिवूड मधील स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या संकल्पनेतून हे साकार झालेले आहे। मोठमोठ्या हॉलिवूड मूवी मधील शूटिंग कसे करतात ह्याचे हे प्रात्यक्षिक आहे। हे थरारक ॲक्शन सीन्स बघताना अंगावर काटा येतो। युनिव्हर्सल स्टुडिओ मधून आम्ही बाहेर पडून आता आम्ही आमच्या रूम कडे निघालेलो आहे। तिथून थेट आम्ही सिंगापूरला बाय बाय करून एअरपोर्टला जाणार आहोत।
आमचा 14 दिवसांचा सिंगापूर जपान प्रवास आता इथे संपतोय. चांगी एअरपोर्टवर इंडिगोच्या विमानात बसलो आणि भारतात आल्यासारखे वाटले, कारण विमानात 90% लोक भारतीयच होते. बेंगलोर एअरपोर्टवरचा हा हत्ती किती खराखुरा वाटतोय ना. जिभेची गेलेली चव परत आणण्यासाठी भरपेट नाश्ता आणला आणि पुढच्याच फ्लाईटने पुण्यात परतलो. तर मित्रांनो, आपण परत भेटूया एका नवीन देशाच्या शोधात. तोपर्यंत बाय बाय.